नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते आणि बुलेटिनला सुरुवात करूया भेटीच्या बातमीनं। मंत्री उदय सामंत गेल्या अर्धा तासापासून शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत। अर्धा तास गेल्या साधारणतः 8:30 वाजल्यापासून उदय सामंत आणि राज ठाकरे यांच्यात चर्चा सुरू आहे। उदय सामंत आणि राज ठाकरे यांची ही तिसरी भेट मानली जाते। या भेटीमागे क्रोनॉलॉजी समजून घेणं हे फार महत्त्वाचं आहे। सुरुवातीला उदय सामंतच काही महिन्यांपूर्वी शिवतीर्थावर पोहोचलेले होते आणि त्यावेळी मात्र महायुतीत मनसे सहभागी होणार अशी चर्चा सुरू झाली होती। त्यानंतर साधारणतः 3 ते 4 दिवसातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील राज ठाकरेंच्या भेटीकरता शिवतीर्थावर पोहोचलेले होते आणि ही केवळ सदिच्छा भेट असल्याचं सांगण्यात आलेलं होतं। पण त्यानंतर सुद्धा चर्चा रंगत होती की महायुतीत आणखीन एक बिडू सहभागी होईल। पण मध्यंतरीच्या काळात मात्र पुलाखालून बरंच पाणी गेलेलं आहे। इथं राज ठाकरे यांनी आपण महाराष्ट्र हिताकरता किरकोळ भांडणं बाजूला सारायला तयार आहोत असं म्हणत ठाकरेंना टाळी देण्याचा प्रयत्नही केलाय। अर्थात त्याच वेळी ठाकरेंकडून देखील तितकाच तत्परतेने प्रतिसादही देण्यात आला। त्यामुळे 2 ठाकरे बंधू एकत्रित येणार अशी ही चर्चा होऊ लागली। आता या सगळ्या संदर्भात केवळ अद्यापही चर्चा सुरू आहेत। परदेशातून दोन्ही बंधू आल्यानंतर एकत्रित येण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल असं म्हटलं जात होतं, पण अद्यापही तशी चिन्ह काही दिसत नाहीयेत। अशातच उदय सामंत आता पोहोचलेले आहेत शिवतीर्थावर। या सगळ्या विषयी अधिक माहिती घेणार आहे भूषण। काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? साधारणतः 8:30 वाजल्यापासून उदय सामंत हे शिवतीर्थावर आहेत। अर्धा तास होऊन गेलेला आहे। नेमकं काय घडतंय शिवतीर्थात? नक्कीच लागवी मागील अर्ध्या तासापासून मंत्री उदय सामंत आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दोघांमध्ये बैठक सुरू आहे, चर्चा सुरू आहे। नेमकी ही चर्चा कशा अनुषंगाने आहे, कोणत्या संदर्भात आहे, हा संपूर्ण विषय सध्या तरी गुलदस्त्यातच आहे। मात्र उदय सामंत यांची ही तिसरी भेट आहे, त्यामुळे वारंवार घेतल्या जाणाऱ्या भेटीमुळे नेमकं काय कारण आहे, नेमका विषय काय आहे, हा अत्यंत चर्चेचा विषय आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये मनसेचं इंजिन नेमक्या कोणत्या दिशेने धावतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। मध्यंतरी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना टाळी देण्यासंदर्भात अगदी जाहीररित्या संकेत दिले होते। मात्र त्यानंतर कुठेतरी पुन्हा त्यांची चर्चा ज्या होत्या त्या काहीशा लांबल्या गेलेल्या होत्या। मात्र अद्याप कोणत्या प्रकारचं तशा प्रकारचं पुन्हा एकदा कोणत्या प्रकारचं कारण सध्या समोर आलेलं नाही। मात्र त्यानंतर पुन्हा एकदा मनसे आणि शिवसेना अर्थात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना पुन्हा एकत्र येते का अशा देखील चर्चा सध्या रंगत आहेत। त्यामुळे उदय सामंत नेमक्या आता कोणत्या कारणासाठी इथे आलेले आहेत, त्यांची भेट नेमकी कोणत्या कारणाने होत आहे हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। यापूर्वी देखील मनसेनं बिनशर्त युतीला महायुतीला पाठिंबा दिला होता, तेव्हा देखील महायुतीमध्ये चौथा बिडू येतो का अशा देखील चर्चा होत्या। अगदी लोकसभेमध्ये त्यांची सध्या युतीमध्ये आपल्याला त्यांची एंट्री झालेली पाहायला मिळाली। मात्र विधानसभेत त्यांचं कुठेतरी फिसकटलं आणि मनसे ही महायुतीमधून बाहेर पडली। त्यानंतर पुन्हा एकदा राज ठाकरे यांची जी राजकीय दिशा होती ती पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या दिशेने होते की काय अशा देखील चर्चा रंगू लागल्या। त्यामुळे येत्या काळात पुन्हा मनसेचं इंजिन नेमक्या कोणत्या दिशेने धावतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। मात्र अर्ध्या तासापासून ही बैठक सध्या सुरू आहे, त्यामुळे या बैठकीनंतर स्वतः उदय सामंत केला जातोय। ठाकरे बंधू एकत्रित येणार अशी चर्चा सुरू असतानाच इथं अनेक घडामोडी घडतायत। मुळात आता परदेशवारीनंतर परत आल्यानंतर ठाकरे बंधू या सगळ्या संदर्भात निर्णय घेतील असं म्हटलं जात होतं। आता मात्र नेमकं काय सुरू आहे? 2 ठाकरे बंधू एकत्रित येणार का, याकरता आता इतर पक्षांचं टेन्शन वाढलंय का, म्हणून उदय सामंत शिवतीर्थावर पोहोचलेत का, असे अनेक मुद्दे आता या निमित्तानं उपस्थित होत आहेत। ठाकरे बंधू नेमके कधी एकत्रित येणार याचे काही संकेत मिळत आहेत का? नक्कीच लागवी येत्या काळामध्ये मागील काही दिवस जर पाहिलं कुठेतरी दोन्ही ठाकरे बंधू हे परदेशामध्ये होते। परदेशामध्ये असताना ठाकरे बंधू एकत्र येणार अशा प्रकारे देखील त्यांनी चर्चा रंगल्या होत्या। स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तसे थेट संकेत दिले होते। त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील दुजार दिला होता। मात्र दोन्ही बंधू जे होते ते परदेशामध्ये होते, त्यामुळे कोणत्याही प्रकारची चर्चा झाल्या नाही। त्यामुळे आता दोघेही बंधू हे मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत, मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत, त्यामुळे कुठेतरी त्यांची चर्चा होतील अशा प्रकारे शक्यता होती। मात्र कोणत्याही प्रकारची चर्चा अद्याप झालेली नाही। त्यामुळे पुन्हा एकदा या चर्चा कुठेतरी फिसकटल्या का अशा देखील सध्या संशय किंवा एकंदर अंदाज सध्या व्यक्त केला जातो आहे। मात्र त्यानंतर कुठेतरी उदय सामंत जे आहेत ते वारंवार राज ठाकरेंची भेट घेत आहेत। त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी कुठेतरी शिवसेना अडचणी आणते आहे का, शिवसेनेच्या मन वळवण्याचा प्रयत्न केला जातोय का, हा मुद्दा आता या निमित्तानं उपस्थित केला जातोय।
मन वळवणं होतंय शिवतीर्थावर की मनधरणी होतीये, या सगळ्या संदर्भात मात्र अनेक चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागल्या। तुर्तास धन्यवाद भूषण, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। बातमी वाशिमची आहे। वाशिममध्ये मात्र 2 गटात राडा झालेल्या बातमी सविस्तर पाहिजे आहे, पण या सगळ्या मुद्द्यावर विजय वडेट्टीवार यांची देखील प्रतिक्रिया आलेली आहे, ऐकूया आपण। सध्या राज ठाकरे हे सत्ता बाहेरील सत्ता केंद्र असं म्हणायला पाहिजे, एवढी ताकद त्या राज ठाकरेमध्ये निर्माण झालेली आता दिसते आहे। सगळ्यांनाच राज ठाकरेची गरज पडायला लागली, म्हणजेच यांचे चपला झिजवण्याचं काम राज ठाकरे करतायत आणि हे चपला झिजतपर्यंत त्या दरवाजात जात राहतील अशी एकूण राज्याची परिस्थिती निर्माण करून दिली आहे। ज्या पक्षाचा एकही आमदार नाही त्या पक्षाकडे जर हे धावत आहेत तर या सगळ्यांची स्थिती ही दोलायमान आहे। या सगळ्यांना आता जनाधार गमावल्याची भीती आहे, त्यामुळे निवडणुका जिंकण्याची शक्यता दिसत नाही, त्यामुळे कदाचित हा प्रयत्न त्यांचा असू शकेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।